तर मराठा आरक्षण प्रश्नी आता मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। नाशिकच्या ग्रामीण भागातील मनमाड, नांदगाव या शहरांसह इतरही गावं बंद राहण्याची शक्यता आहे। तसंच गावागावांमध्ये शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे। मराठा आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरामध्ये आज बंदची हाक देण्यात आलेली आहे। सोलापुरातल्या कोंडी या गावामध्ये आपण आता आहोत आणि कोंडी ग्रामस्थांनी देखील या बंदमध्ये आपला सहभाग घेतलेला आहे आणि सगळे ग्रामस्थ जे आहेत ती सगळी दुकानं बंद करून अगदी सकाळी जे आहेत ते कोंडीतल्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्रित जमलेले आहेत आणि घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। मला सांगा, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण केलेलं आहे, आरक्षणाची अंमलबजावणी अशी प्रमुख मागणी आहे, काय नेमकी भूमिका आज आपण बंद केलाय? हे सरकार झोपीचं सोंग घेतलेलं सरकार आहे, यांना सगळं माहीत असतं पण यांना त्या कायद्याची अंमलबजावणी करायची नाही। म्हणून माननीय मनोज जरांगे पाटील त्यांनी उपोषणाचा जे निर्णय घेतला आहे त्यांना प्रतिसाद म्हणून त्यांच्या समर्थनात कोंडी ग्रामस्थांनी व उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व गावांनी 100% प्रतिसाद देऊन त्यांना त्यांच्या लढ्याला यश मिळावं यासाठी त्यांना पाठिंबा देण्याचं काम आम्ही कोंडी ग्रामस्थांच्या वतीने केलेलं आहे। ग्रामस्थांची एकच भावना की मराठ्याला आरक्षण हे मिळालंच पाहिजे। जरांगे पाटलाचं हे सत्य आहे आणि हे खरं करून दाखवावं हेच आमची एक इच्छा आहे। संपूर्ण गाव जे आहेत ते आज या सगळ्या नागरिकांनी बंद केलेलं आहे, त्यामुळे सरकारनं आमच्या विनंत्या मागण्या ज्या आहेत ते मान्य करून आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी भूमिका जी आहे ती ग्रामस्थांच्या वतीनं घेतली जाते। कॅमेरा पर्सन युग अगदीसह आफताब शेख, ABP माझा, कोंडी। इकडे भाजप